पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्। शरीरस्थ असणारे जे काही भूत समुदाय म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेली भूतमात्र अशी सगळी असलेले समुदाय आणि त्यांच्या सगळ्यांच्या ठिकाणी स्थित असणारा मी परमात्मा आत्मा, पण ह्या सगळ्यांना कृश करत त्यांना अनेक प्रकारचा त्रास देत हे जे आसुरी स्वभावाचे जे असतात ते या संपूर्ण ह्याच्यामध्ये अशाच तऱ्हेनं वागत असतात। त्याच्याबद्दल तो आता त्यांना जाणून घे। आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शेणू। तेव्हा आता हे कसे आहेत, कालच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं। आजचा आपला हा चालू असलेला 5वा श्लोक आहे। कालच्या श्लोकात आपण असं पाहिलं की हे किती दुःख देतात इतर प्राण्याला सगळ्याला, म्हणजे मग दुसऱ्याला स्वतःला एक तसंच करतात। म्हणून आपला देह काय आणि दुसऱ्याचा देह काय, त्या देहाला काही केल्यानं काही त्रास होतो ह्याची जाणीवच नाही त्यांना। कारण त्यांच्या मनात जे काही त्या संबंधात आलेलं आहे की हे करायचं आहे मला ते करायचं आहे, काय त्याचं जे त्यांनी नियोजन केलं आहे तमगुणाचं, त्या प्रकारे करत असताना तो कोणाचं हे काय होतं ह्याच्याकडे लक्ष जात नाही। पण प्रत्येक देह झाला की तो देह सजीव आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणचा जिवंतपणा हा माझ्यामुळे आहे ना। मी आत्मा तिथं आहे म्हणून ते शरीर जिवंत आहे। मग त्या शरीराला त्रास दिल्याचा मला त्रास होतोच ना। शरीर काय की कितीतरी केलं तरी त्याला जाणीव होतेच। मग जसं झाड आहे, झाडाची वरची साल तोडली तर आपल्याला लक्षात येत नाही झाडाला काही त्रास होत असेल का नसेल का, नाही कळत। पण आपल्याला जर कुठं घाव लागला तर मग मात्र लगेचच वेदना होतात आणि त्याचा त्रास होतो। तो कुणाला कळतो तर मी जो काही आत्मरूपानं किंवा त्याचं जे झालेलं जीवपणातलं स्वरूप यालाच कळतं की किती शरीराला वेदना होतात। पै वाचेचे निही पालवे पापिया तया नातळावे बरी पडिले सांगावे त्याच्यावया। आता काय असतं की कोणती गोष्ट जी असते त्या गोष्टीला काही पदर असतात। तसं जी काय आपली वाचा आहे ह्या वाचेच्या पदरानं सुद्धा या पापियाचं नाव घेऊ नये। पापी कसं वागतात काय आहे हे सुद्धा बोलू नये। कारण का तर ह्यांचं वर्णन करताना ह्यांचं नाव घेताना आपलीच वाचा विटाळते, आपल्या वाचेच्या ठिकाणी अशुद्धत्व निर्माण होतं। तेव्हा ह्यांच्या काय आहे कशाचाही संबंध येऊ देऊ नये। पण आता काय करतावं, ह्या सगळ्या असलेल्या भगवद्गीतेच्या चालू असलेल्या श्लोकाप्रमाणे तो विषय आला, तो सांगावा लागला। आता माऊली म्हणतात की माझ्या वाचेला आवडत नाही पण जे आहे ते सांगावं लागतं। प्रेत बाहेरी घालीजे का अंत्यजीव संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते। आता त्याला काय आहे काही उदाहरणं दिलेत की जसं प्रेत हे अपवित्र असतं, पण घरातनं बाहेर नेऊन ठेवायचं म्हणलं तर त्याला हात लावावाच लागल, म्हणजे त्याला शिवावं लागल। आणि
त्यामुळं काय आहे, नंतर तुमची जी काही झालेली अपवित्रता आहे ती शुद्ध करावं लागेल. मग पण त्याला हात लावल्याशिवाय बाहेर कसं काढता येईल. आणि जो अंत्यजय म्हणजे चांडाळ आहे, तो जर काही कारणानं आलाच आपल्याकडं बोलायला, तर तू बोलू नकोस एवढं तरी त्याला बोलावं लागेल ना. बाकीचं संभाषण राहू द्या, पण तू माझ्याशी बोलू नकोस किंवा तू बोलू नकोस एवढे 2 शब्द तरी त्याला बोलावे लागतील. हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते. तसं डाव्या हातानं आपलं जसं अंग आपण शुद्ध करतो, शौचाला गेल्यावर डाव्या हातानं सगळं धुवून काढतो, मग हात त्याने तेवढ्यापुरता तरी लावावं लागेल ना. पुन्हा मग हात धुवायचा ते धुता येईल. म्हणजे जे जे अपवित्र विटाळाचं आहे त्याला स्पर्श केल्याशिवाय ते बाजूला कसं निघेल. ते तर शुद्धीची आशा तो लेपू न मनवे जैसा, तया ते क्षाळीजे तया ते सांडावया तैसा अनुवादो हा. आता त्याच्याकरता काय करतात की आणखीन काही उदाहरणं आपल्या पुढं देतात, की जसं आपल्याला शुद्ध व्हायचं आहे, स्वच्छ व्हायचं आहे मनोफार, तर मग आंघोळ करताना मनुष्याला सगळा मळ निघून जाण्याकरता साबण लावावं लागतं, म्हणजे साबणाचा लेप लावायचा. आता किती जरी साबणाचा चांगला वास येत असला तर काय तसंच ठेवावं लागेल का, तो धुवून टाकावा लागतो. म्हणजे मग ते जसं त्या ठिकाणी धुवून टाकावं लागतं. सुरुवातीला काय आहे, काढून टाकण्याकरता लेप लावावाही लागतो आणि धुवूनही टाकावं लागतं. तसं हे सगळं आता मला का बोलावं लागलं ह्याची उदाहरणं चाललेली आहेत. परी अर्जुना तू तयाते देखसी तै स्मर हो माते, जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना. आता ही फार चांगली ओवी दिलेली. याच्यात हे अर्जुना एकच लक्षात ठेव की ह्यातलं जे काही आहे, म्हणजे वर सांगितलेले आसुर प्रवृत्तीचे, आसुर स्वभावाचे, किंवा एखादा अंत्य जो काही चांडाळ आहे असा कोणी, हे जे काही जे होतं आणि त्या संबंधानं जे करायला नको आहे पण करायची वेळ आलीच. स्पर्श झाला, कोणाला बोलावं लागलं, कोणाला काय अजून त्या कुठल्या गोष्टीचं थोडंसं वर्णन सांगावं लागलं, असं जर झालं तर प्रायश्चित्त एकच आहे, तू माझं नाव घे. माझं नाव घेतलं, देखसी तै स्मर हो माते, असं बोलायचं. स्पर्शाचं तो सोडा, तो त्यांना पाहिलं तरी लगेच माझं नाव घे. जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना, ह्याच्याशिवाय दुसरं अजून कोणतंच प्रायश्चित्त नाही, हेच एक प्रायश्चित्त आहे. तुळशीदासजी महाराजांच्या तिथं एक काय आहे, वाळीत टाकलेला ब्राह्मण, आणि बाकीचे ब्राह्मण त्याला काहीच स्पर्श करत नसत, काही व्यवहार करत नसत. मग त्यांनी सगळ्यांना बोलावलं आणि सगळ्या देखत काय आहे की जेवायला बसवलं त्याला पंक्तीत, पण सगळे उठायला लागले. ते म्हणले तसं नाही, तुम्ही म्हणताना मी ह्याला पवित्र करतो. मग त्यांनी म्हणायचं पुढं, म्हण श्रीराम जय राम जय जय राम, त्यांनी म्हणायचं. असं एकदा दोनदा तीनदा चारदा जे काही म्हणत राहिले, झाला म्हणले हा शुद्ध. आता ह्यांच्या कुठं मनातल्या शंका जातात, असं कसं शुद्ध झाला, अजून काय सांगायचं तुम्हाला. आता ह्यांना वाटायचं ह्याला शुद्धही नको ना आपल्यात घ्यायचं नाही. मग काय करायचं, मग म्हणले हो का, तो जर शुद्ध झाला असेल तर हे जे पान वाढलं आहे का नाही, केळीच्या पानावर तुम्ही आम्हाला जे जेवायला वाढलं आहे, हे उचला आणि त्या दगडी नंदी पुढं ठेवा. त्यांनी जर खाल्लं तर आम्ही म्हणून हे शुद्ध झाला. म्हणजे बघतो त्यांनी उचललं आणि त्याच्या पुढं ठेवलं. म्हणले खा रे बाबा. आणि त्यांनी सगळं खाऊन टाकलं, की केळीचं पानसुद्धा खाल्लं. आता ह्यांना बोलायला जागा राहिली नाही, गपचूप फक्त काय केलं, त्यांनी नामस्मरण घेतलं. म्हणजे नाम घेतल्याबरोबर तो शुद्ध झाला. हे त्या ठिकाणी काय आहे, तुळशीदासजीने आपल्या चमत्काराने दाखवून दिलं. म्हणोनी श्रद्धा जे सात्विकी, पुढती तेची पै एकी, जतन करावी निकी सर्वापरी. तेव्हा आता जे काही आहे
की जे आपल्याला काय करायचं आहे त्यांचं नावसुद्धा घ्यायचं नाही, म्हणून नामस्मरण घेतलं तर तिथं सात्विक श्रद्धा उभा राहायला लागेल. आणि जर सात्विक श्रद्धा उभा राहायला लागली तर ती वाढवावी, जतन करावी, तिच्यावर पांघरून पडू देऊ नये. एखादी गोष्ट करायला लागलं आणि त्याला जर काय आहे की त्या श्रद्धेला सोडून देऊन दुसरंच आपण काय करायला लागलो तर ती श्रद्धा काय होते, झाकून जाते, पुन्हा आपल्या ठिकाणी ती उभा राहत नाही. म्हणून सात्विक श्रद्धा टिकावी, वाढावी याचाच नेहमी प्रयत्न करावा लागतो. तरी धरावा तैसा संगू, जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. एकंदरीत सात्विक गुण आपल्या ठिकाणी वाढावा, त्याची श्रद्धा टिकावी, म्हणून जे सात्विक असतात त्यांची संगती धरावी. ते सात्विक आहेत, त्यांचं सगळं काय आहे की बोलणं चालणं सगळ्या गोष्टी काय असतील त्या सगळ्या सात्विक असल्यामुळे आपल्या ठिकाणी सुद्धा सात्विक गुण वाढायला लागतो. आता दुसरी गोष्ट अशी की कोणाच्याही ठिकाणी जो असलेला सात्विक गुण आहे तो कशाने वाढेल, असं जर मनात विचार आला असेल तर भगवंतानी माऊलींनी त्याला उत्तर दिलं की सत्वगुण असलेला सत्वगुण जर वाढायचा असेल तर सात्विक आहार केला पाहिजे. कोणती गोष्ट आपल्या ठिकाणी होत असलेल्या विचाराला आणि आपण जे काय बोलतो त्याला जर कोण मुख्य कारण आहे तर आपण काय खातो ते कारण आहे. म्हणून आहार त्याप्रमाणे असावा की जेणेकरून सत्वगुण वाढेल आणि जेणेकरून सात्विक श्रद्धा वाढेल. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचा ठाई, आहारा वाचोनी नाही बळी हेतू. एकंदरीत सगळ्या गोष्टी अशा आहेत की जर स्वभावच आपल्या ठिकाणी सात्विक आहे तो वाढायचा असेल, तो टिकवायचा असेल असा जर तो मला वाटत असेल तर सात्विक आहार हाच त्याचा काय आहे की खरा बलवान आहे. तो सात्विक आहार आपल्या स्वभावातली सात्विकता वाढवत राहतो, सत्वगुण टिकवतो आणि सात्विक श्रद्धेतून सगळ्या गोष्टी आपल्या व्हायला लागतात. प्रत्यक्ष पाहे पावीरा, जो सावध घे मदिरा, तो होवोनी ठाके माझिरा तियेची क्षणी. आता कसं आहे पहा, उदाहरण दिलं आहे माऊलीने की जसं आहार आपल्यावर कसा परिणाम करतो हे सांगायचं आहे. उदाहरण काय, उदाहरण असं की हे बघ अर्जुना, तू कुठंतरी पाहत असशील, काय पाहिलं आहे की एखादा मनुष्य चांगला सावध आहे आणि तेवढ्यात त्यांनी दारू पिले, मग कशी होतं त्याचं, तो राहतो का त्याच्या अवस्थेमध्ये किंवा त्याच्या ठिकाणी ती सावधपणा राहतो का, तर तो उन्मत्त होतो आणि मग वाटेल ते करायला लागतो. हे प्रत्यक्ष बघितलं का नाही, फक्त दारू त्याच्या पोटात गेल्याबरोबर त्याचा कसा बदल झाला. का जो साविया अन्न रसू सेवी, तो व्यापिजे वात श्लेष्म स्वभावी, काय ज्वरू झाली या निववी पयादिक. आता दुसरं उदाहरण काढलं की कुठलंही अन्न आहे आणि त्यात पुन्हा ते आवडीचं अन्न आहे, पण काहीतरी प्रमाणातच खावं ना. आवडतं म्हणू का प्रमाणाच्या बाहेर जर ते खातच राहिला तर त्याचा परिणाम कोणीकडे होईल, आपल्या ठिकाणी असलेल्या धातूवर होईल. मग वात, पित्त, कफ हे जे काही आहेत याच्या ठिकाणी त्याचा परिणाम झाल्यामुळं मग अति झालं तर तुम्हाला कुठल्या तरी एखादी काय आहे आजार निर्माण होईल, ताप येईल. त्यातली त्यात अगदी काय मुदतीचाच ताप जर वाढला तर, आणि त्याच्यात मग काही दूध दही चालतं का, अजिबात चालत नाही. असं जर झालं तर अगोदरचाच त्याचा आहारामुळं दोष आणि पुन्हा आला त्यात ताप आणि अजून दूध दही खातो, मग तर काय तो कसा त्याचा आजार बरा व्हायचा. ना तरी अमृत जया परी, घेतलिया मरणवारी, का आपुलिया ऐसे करी जैसे विष. म्हणजे जे आपण घेतो त्याचा परिणाम काय होतो. जर अमृत घेतलं तर अमृतासारखं करतं
अमृताचा काय गुण आहे तर अमृत, म्हणजे तो जे काही मरण आहे ते येऊ देत नाही. अमृत जसं अमृत आहे तसं ज्याला घ्यायला होईल त्याचंसुद्धा मरण संपलं जाईल किंवा बाजूला काढलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, विष हे आपल्यासारखंच करतं. विष इतकं काय मारक आहे की ते जर गेलं पोटात तर ते ज्यांनी घेतलं आहे त्याला मारून टाकतं. तेवी तैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भाव पोखे. आता थोडीशी सारणी दिली की तुम्ही आम्ही जो काही नित्याचा आहार घेत असेल तो आहार जो आहे तो घेतला तर आपली जी काही मूलद्रव्ये आहेत की जेणेकरून आपल्या शरीरात, स्वभावात आणि अंतरंग शरीराच्या ठिकाणी जे काही कार्य करणाऱ्या पद्धतीत त्यांच्या ठिकाणी काय होत असतं, जर चांगल्या प्रकारचा आहार घेतला तर धातू पोषक होतो. मग कफ, पित्त, वात ह्यांच्या ठिकाणी जे जे काही आहे ते त्या ठिकाणी पोषक झालं तर मनुष्याचा वात अधिक असला तर स्वभाव ठरलेला आहे, पित्त अधिक असेल तर मनुष्याचा स्वभाव ठरलेला आहे, आणि कफ अधिक असेल तर ठरलेला आहे. मग हे जे काही धातू आहेत हे धातू पोषक कशाने होतात? काही खाल्लं तर पित्त पोषक होतं असं नाही. पित्ताला लागणारं खाल्लं तर पोषक होतं, कफाला लागणारं खाल्लं तर कफ पोषक होतं. दुसरी गोष्ट काय आहे की जे ह्याच्यासाठी आहे, वातासाठी आहे ते खाल्लं तर मग त्या धातूची वाढ झाली की तसं आपलं मग. आणि धातू ऐसा अंतरू भावे पोखे, भावो पोखे, म्हणजे जे खाल्लं असता अंतरंगामध्ये जो काही धातूचा पोषकता आली त्याने काय झाला, तुमचा स्वभाव तसा झाला. मग ह्या प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक धातूच्या ठिकाणी त्या धातूचं जो मनुष्य असतो त्याचा स्वभाव कसा ठरला आहे त्याच्यावर ते पाहिलं जातं. जैसे भांडियाचे नि तापे, आतुले उदकही तापे, तैसी धातुवशे आटोपे चित्तवृत्ती. आता दुसरं तसंच आहे की जसं आपण पाणी तापायला ठेवलं तर पाणी तापतं, त्याच्यापेक्षा भांडं तापतं. भांडं तापलं की मग पाणी तापतंच. पाणी तापायच्या अगोदर जर काही तापत असेल तर भांडं तापतं आणि मग त्यातलं जे आहे ते पाणी तापलं जातं. त्याप्रमाणे जसा धातू, जसं अंतःकरण वृत्ती, जशी चित्तवृत्ती, हे सगळंच काय की त्यावर आधारित असल्यामुळं आपल्या ठिकाणचे स्वभाव तसेच बदलत जातात. मनोनी सात्विकू रसू सेविजे, तई सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे एरी रसा. तेव्हा आता एक आहे की जो विचारी मनुष्य आहे, ज्याच्या ठिकाणी आपल्याजवळ कोणता गुण असावा ह्याचा विचार येतो आणि त्याला जर सत्वगुणाचीच गरज आहे, सत्वगुणाशिवाय आपल्याला काय आहे की आपलं हित साधता येणार नाही असं ज्याला वाटतं त्यांनी काय करावं, सात्विक रसच घ्यावा, सात्विक अन्नच घ्यावं. सात्विक अन्न घेतल्याने त्याच्या ठिकाणी सत्वगुण वाढेल. पण सात्विक अन्न न घेता रजगुणी अन्न घेत गेला किंवा तमगुणी अन्न घेत गेला तर मात्र त्या रजगुणी रसाचा परिणाम ह्याच्यावर होईल, तमगुणी अन्न रसाचा परिणाम ह्याच्यावर होईल आणि त्याची जी काय आहे तशी स्वभावता होईल. मग रजगुणाचा मनुष्य, तमगुणाचा मनुष्य, त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे आत असलेला धातू आणि त्या धातूपासून शरीराचे सगळेच भाव बदलत असतात. तरी सात्विक्यू कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू आकर्णनी. तरी आता सात्विक आहार काय आहे, कशाला म्हणतात सात्विक आहार, राजसी आहार काय आहे, कशाला राजसी आहार म्हणायचं, आणि तामसी आहार काय आहे ते कशाला म्हणायचं ते आता मी तुला सविस्तर सांगतो, तू लक्ष देऊन ऐक.
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. तेव्हा आता 3 प्रकारचे जे आहार आहेत आणि ह्यात काय असतं तर जो ज्या गुणाचा युक्त आहे त्याला त्याच प्रकारचा आहार प्रिय असतो. सात्विक मनुष्याला सात्विक आहारच प्रिय आहे, राजसी मनुष्याला राजसी आहार प्रिय आहे, तामसी मनुष्याला तामसी आहार प्रिय आहे. तर हे जे काही आहे हे तिन्ही भेद आता मी तुला सांगणार आहे. तसंच या तिन्ही गुणात त्यांच्याद्वारे होत असलेले 3 प्रकारचे यज्ञ प्रकार तेही मी तुला सांगणार आहे. आणि तपश्चर्या, सात्विक तपश्चर्या कोणत्या आणि कशा प्रकारची करेल, राजसी तपश्चर्या कोणत्या आणि कशा प्रकारची करेल, आणि त्यांचे दानही कसे असतील ते सगळं, म्हणजे यज्ञाचे 3 भाग, तपाचे 3 भाग आणि दानाचे 3 भाग. आता मी हे सगळे भेद तुला समजून सांगतो. आणि एकसरे आहारा कैसे निसिनी मोहरा झालिया तेही वीरा रोकडे दाऊ. तेव्हा एकंदरीत आहार तर कोणी घेतच, आहार घेतल्याशिवाय जीवनच जगायचं नाही. मग आहाराची गरज आहे, पण कोण कोणता आहार घेतो या संबंधी आता ते जे काही असेल ते तुला स्पष्ट सांगतो. तरी जेवणाराची या रुची निष्पत्ती की बोन याची आणि जेविता तव गुणांची दासी तेत. तेव्हा एकंदरीत आता काय असतं की मनुष्य हा जसं आवडेल तसंच करून खातो आणि ते खाणं त्याच्या ठिकाणच्या असलेल्या काय आहे गुणाची वृद्धी करणारच आहे. आणि मग जसं जसं त्याच्या ठिकाणी ते गुण वाढतात तसा तसा तो त्या गुणाचाच दास बनतो. मग ते गुण त्या ठिकाणी आहेत त्याचं एक प्रकारे काय आहे की त्या गुणाला जसलं आवडतं तसलंच करायचं, हाच त्याचा काय आहे गुणाचा दास्यत्व करणारा ठरतो. जो जीव करता भोगता जो गुणास्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. एकंदरीत हा जो काही असलेला प्रत्येकाच्यातला जीव आहे तो आपल्याला काय आवडतं ते गुणाच्या स्वभावाप्रमाणे तो त्याचा कर्ता बनतो, तसं तसं करतो आणि जे केलं आहे ते भोगतो. म्हणजे कर्ता आणि भोगता त्याच्या ठिकाणी असलेले गुण, त्यामुळं त्याचा झालेला स्वभाव असं काय आहे सगळीकडेच आहे. म्हणजेच मग जेवढे सजीव माणसं आहेत बाकीचे सगळे प्राणी त्यात तुम्हाला सात्विक स्वभावाचा, राजसी स्वभावाचा, तामसी स्वभावाचा दिसेल आणि त्यांचे आहारही तसेच दिसतील. म्हणून त्रिविधू आहारू यज्ञही करीत त्रिप्रकारू तप दान हन व्यापारू त्रिविधची. एकंदरीत या 3 गुणामुळं 3 प्रकारचे आहार कसे आहेत, 3 प्रकारचे यज्ञ कसे आहेत, 3 प्रकारचे तप आणि दान हे सुद्धा कसे केले जातात, या सगळ्यांचं काय आहे की जे जे काही त्यांचे भेद आहेत ते सविस्तर सांगितलं. म्हणजे सात्विकाचा आहार, सात्विकाचं यज्ञ, सात्विकाचा तप आणि सात्विकाचं दान हे सगळंच कोण करेल, तो ज्याच्या ठिकाणी सत्वगुणाची वाढ होऊ लागली तो करेल. आणि हे करतो म्हणून त्याचा सत्वगुण पुन्हा वाढीला लागेल. त्याच्यापेक्षा रजगुणाचा आहार करणारा राजसी यज्ञ कोणता असतो तो करेल, राजसी तप करेल किंवा रजगुणाचं जे दान आहे ते देत राहील. तेने करून त्याच्या ठिकाणी रजगुणाचीच वाढ जास्त होईल, स्वभावही रजगुणाचा होईल. आणि तिसरा जो सांगायचा आहे तो तमगुण. मग तसा स्वभाव असला म्हणजे त्याचं जे अन्न खाणं आहे त्याचा जो आहार आहे तो त्याच प्रकारचा. त्यांनी यज्ञ केलाच तर त्याचाच यज्ञ तसाच, आणि त्यांनी जर तपश्चर्या केली तर त्याच प्रकारचे जे तमगुणाला साजेचे आहे त्याचं जे आता आपल्याला काय आहे की सविस्तर वर्णन येणार आहे तसंच. आणि दानही त्याचं त्याच प्रकारचे आहे. पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते ऐक गा भले रूप करू. तेव्हा आता जे काही
अगोदरही झालं होतं की तुला आता पहिल्यांदा मी आहार सांगतो. तिन्ही गुणाचा जो आहार आहे या श्लोकाच्या अगोदरच्या ओवीत आलं. तरी सात्विकी कोण आहारो, राजसा तामसा काही आकारो, हे सांगो तरी आदरो आकर्णनी. तेव्हा ह्या तिघाच्या ठिकाणी जे काही आहे ते मागच्याच ओवीत सांगू म्हटल्यामुळं आता म्हणतात की जे आहाराचे लक्षणं आहेत ते आता मी तुला व्यवस्थित सांगत आहे की जेणेकरून तुझ्या ठिकाणी काय होईल, काय आहे ते स्पष्ट व्हायला लागेल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.